चामोर्शी तालुक्यात शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठा दिलासा मिळाला आहे। आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे यांच्या प्रयत्नातून रेगडी येथील कन्नमवार जलाशयाचे पाणी खरीप हंगामासाठी सोडण्यात आले असून अनेक गावातील रोवणीचे खोळंबलेले काम मार्गी लागणार आहे। यावर्षी तालुक्यातील खरीप हंगामातील धान पीक रोवणीची कामं खोळंबल्याने शेतकऱ्यांनी आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे यांच्याकडे पाणी सोडण्याची मागणी केली होती। त्या मागणीची दखल घेत त्यांनी पाटबंधारे विभागाला तातडीचे निर्देश दिले। त्यानुसार 7 ऑगस्ट रोजी आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे यांच्या हस्ते रेगडी येथील दीना जलाशयात जलाभिषेक करण्यात आला। त्यानंतर पाटबंधारे विभागाने रेगडी येथील कन्नमवार जलाशयाचे पाणी सिंचनासाठी सोडले असल्याची माहिती शाखा अभियंता विकास दुधबावरे यांनी दिली। यावेळी आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष मधुकर भांडेकर, अनिल तिडके, पोहणकर, भास्कर बुरे, नीरज रामानुजमवार, शेषराव कोहडे, कार्यकारी अभियंता राहुल मोटघरे, शाखा अभियंता नोवेल डोंबडे यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते। रोवणीची कामे थांबलेल्या शेतकऱ्यांना या पाण्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे। येत्या 2 ते 3 दिवसात शेवटच्या मायनर आणि शेतकऱ्यांच्या शिवारापर्यंत पाणी पोहोचेल असेही शाखा अभियंता विकास दुधबावरे यांनी सांगितलं। न्यूज एक्सप्रेस साठी गडचिरोलीवरून बबन वडट्टीवार यांची रिपोर्ट।